नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण. तर मागच्या भागात आपण पाहिलं की मार्जिनाची नियुक्ती कशी झाली, म्हणजेच आपल्या पहिल्या महिला हेराची नियुक्ती कशी झाली. आतापर्यंतच्या भागात आपण पाहिलं की आपल्या हेरांच्या नियुक्त्या कशा झाल्या, आपली गुप्त ठिकाणं कुठली होती. तर या भागात आपण काय पाहणार आहोत की या भागामध्ये आपल्या गुप्तहेर खात्याची सांकेतिक भाषा काय होती आणि आपल्या गुप्तहेर खात्याची रचना कशी असायची. फॉर एक्झाम्पल, आपला एक हेर होता जो विजापूरच्या राजधानी शहरामध्ये एका व्यापाराचं सोंग घेऊन राहत होता. त्याचं नाव होतं जिवाजी कुडाळकर. तर तो तिथे व्यापारी म्हणून काम करत होता, पण तो तिथला मुख्य हेर होता. म्हणजे आपले जे स्वार हेर होते, जे आपले हेर नेहमी स्वाऱ्यांवर असायचे, त्या हेरांची सगळी व्यवस्था पाहण्याचं काम हे जिवाजीचं होतं. तर जिवाजीचं काम, मुख्य काम असं होतं की हे जे आपले हेर असतात, जे माहिती गोळा करून आणतात, ते जिवाजीपर्यंत यायची आणि जिवाजी ती माहिती ही आपल्या नायकांपर्यंत पोहोचवायची. विजापूरच्या खबरेसाठी आपल्याकडे एक सांकेतिक भाषा होती, सांकेतिक शब्द होता, त्याचं नाव होतं मसूर डाळ. कारण विजापूर शहरामध्ये मसूर डाळीला फार मागणी होती, ती तिकडे फार वापरली जायची. झालं असं की मार्जिनाला घेऊन आपले जे नाईक होते हे विजापूर शहरात पोहोचले. त्यांचा वेश मुस्लिम होता आणि त्यांची ओळख मुस्लिम होती, त्यामुळे त्यांना तिथे सहज एंट्री होती. मार्जिनाला आता आपल्या जनानखान्यात प्रवेश करून द्यायचा होता आणि त्यासाठी आपला एक हेरच मदत करणार होता, जो नायकांनी तिथे पेरला होता. त्याचं नाव होतं प्रतापराव. हा तोच नावाडी ज्याच्या घरामध्ये नाईक आणि आपले कान्होजीराजे हे पहिल्या रात्री वास्तव्याला होते, जेव्हा नायकांची आपली ट्रेनिंग सुरू झाली होती. तर तो प्रतापराव आता इथे अकबरुद्दीन झाला होता आणि त्याने नवीन वेश धारण केला होता. तो होता त्या नगराचा संरक्षक अधिकारी. म्हणजेच आपल्या नायकांबद्दल असं बोललं जायचं की नाईक हे आदिलशहाच्या दाढीला हात लावून आले. याचा अर्थ शब्दशः जर घेतला तरी तो खराच होता, कारण आपल्या नायकांची माणसं ही विजापूरच्या दरबारामध्ये अगदी नगररक्षक अधिकाऱ्यापासून ते अगदी सामान्य जनानखानातल्या दासीपर्यंत सगळीकडे पसरली होती. आपले जे नाईक होते त्यांनी आपल्या पथकाची रचना अशी केली होती की ज्यामध्ये दोन प्रकार होते, एक स्थानिक हेर आणि एक फिरतीवरचा हेर. स्थानिक हेराचं जे नाव असायचं, ज्याला दिलेलं जे नाव असायचं, त्याच्यामध्ये वटवृक्ष नावाची गुंफण असायची आणि जे आपले फिरतीचे हेर होते त्यांच्यामध्ये बाज पक्षाच्या नावाची गुंफण असायची. उदाहरण घ्यायचं झालं तर मार्जिनाचं नवीन नाव नायकांनी ठेवलं शाहिना. शाहिनाचा अर्थ बाज पक्षी असा होतो. मार्जिना शाहिना हे नाव घेऊन आता जनानखान्यात जाणार होती. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझ्या कंटेंटला असाच सपोर्ट करत राहा. धन्यवाद.